तर आम्ही आलो यात्रेत पेठच्या तयारी चालू आहे. पंकज, मी आणि पवन. तर बघा दुकानात चाललोय अजून तर पुढे चाललोय. आज आत्ताची तयारी चालू आहे. चला आता पुढचं दाखवतो तुम्हाला. पेठची यात्रा असली म्हणजे जल्लोष तर असणारच. मस्तपैकी तयारी चालू केली होती यात्रेची. काय ते पाळणे, काय तो मोदका कुवा, काय ती होडी, असे 101 आयटम आपल्या पेठमध्ये आले होते. आमच्या मॅडमला यात्रा खूपच आवडते म्हणून मॅडमची ड्युटी संपली, ट्रेन पकडली आणि पटकन नाशिकला आल्या. मग मी त्यांना घेण्यासाठी नाशिकला मोटरसायकल घेऊन गेलो. रात्री तर खूपच थंडी होती. थोड्याच वेळात आम्ही पेठच्या यात्रेत पोहोचलो आणि समोरचा नजारा बघून खूपच छान वाटलं, कारण सगळे एन्जॉय करत होते. मोठ्या पाळण्यात बसायला मला तर खूपच भीती वाटते, पण आमच्या मॅडम बोलले आपण मोठ्या पाळण्यात बसायचं म्हणजे बसायचं. मग तिथं गेलो. तिकिटासाठी तर खूपच मोठी लाईन होती. नंतर मग लाईन लावली, तिकीट काढलं. आता आम्ही पेठच्या यात्रेला आलो आहे. पाण्यात बसलो. खरं पण खूपच भीती वाटत होती. मग काय देवाचं नाव घेतलं, म्हटलं करा चालू. ओके, दिसतोय. चलो बाय, भेटू वरती आता. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आमच्या बाबांना दोन्ही सुनबाईंना भेटायचं होतं म्हणून दोघींना घेऊन घरी